नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण तैवान पिंक पेरू बागेला भेसळ डोस टाकण्यासाठी सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे आज खत वापरणार आहोत ते हे जे आहे RCF कंपनीचं आहे. ही फॉर्म म्हणजे फर्मेंटेड ऑर्गॅनिक मंचिवर हे एक ऑर्गॅनिक खत आहे आणि ह्याच्यासोबत आपण एक कवर घेतलेला आहे. हे कीटकनाशक आहे. म्हणजे हे काय काम करतोय आपण हे पुढे नंतर पाहू. 4 किलोची बॅग आहे आणि त्यासोबत आपण जी कलिंगड आपण लागवड जी केलेली आहे आणि ती लागवड करत असताना आपण जी खत उरलेलं होतं म्हणजे तिथं भेसळ डोस जे आपण टाकलेला त्याच्यामध्ये DAP, नंतर 10-26-26, त्याच्यानंतर पोटॅश, मल्टी मायक्रोनेट, सुपर फॉस्फेट इत्यादी जी खतं आपले उरलेले होते ते खतं आपण म्हणजे आपलं जी तिथं खत जे उरलेलं होतं ते 10 ते 12 बॅग खत आपलं जी आहे कलिंगड लागवडीमध्ये ती उरलेलं होतं आणि ते आपण ह्या खतामध्ये मिक्स करून ह्याच्यासोबत टाकत आहोत. तर हे जी ऑर्गॅनिक खत जी आहे हे थोडं म्हणजे वल्ल खत आहे, वाळलेलं खत नाही, वल्ल खत आहे. आणि हे सोबत आपण ह्याच्या सोबत ते रासायनिक खत आणि ऑर्गॅनिक खत हे दोन्ही मिश्र करून आपण तैवान पिंक पेरू बागेला टाकत आहोत. आता हे खत कसं टाकायचे ह्याचा एक मी तुम्हाला प्रत्यक्ष डेमो दाखवतो. हे तुम्ही पाहू शकता मध्ये पूर्ण खतं जी कलिंगडला होती टाकलेली भेसळ डोस म्हणून ते सर्व खतं ह्याच्यामध्ये आहेत. आणि हे तुम्ही पाहू शकता कवर 1 किलो पॉकेट, हे 4 किलोचं पॉकेट आपण पहिल्या डोसमध्ये 4 किलोचं पॉकेट घातलेलं आहे आणि दुसरं पॉकेट आपण दुसऱ्या डोसमध्ये टाकणार. म्हणजे 7 ऑर्गॅनिकची 7 गट्टे आहे ते 50 किलोचे आणि रासायनिक खत आपलं हे जी टाकत आहोत ते आणि त्याच्यामध्ये आपण एक कवर टाकलेला आहे. कवर हे जी आपण मध्ये घालत आहोत हे एक कीटकनाशक आहे. आता एक कीटकनाशक हे जी आपण भेसळ डोसमध्ये मिक्स करून टाकत आहोत ह्याचं कारण की ह्या कवरमुळे ह्याचा निळ्या कलरचं हे औषध आहे. तर ह्याच्यामुळे काय होणार, हे कवरचे तुम्ही पाहता आपण ह्या भेसळ डोसमध्ये मिक्स करून टाकायचं कारण म्हणजे हे एक इन्सेक्टिसाईड औषध आहे आणि हे कीटकनाशक आहे. हे तुम्ही पाहू शकता इथं हे कवर कीटकनाशक आहे. तर हे कीटकनाशक भेसळ डोसमध्ये मिक्स करून टाकायचं कारण आपल्या जमिनीमध्ये असणारी अळी म्हणजे मूळ कातरणारी अळी असू द्या किंवा कोणतंही फंगस असू द्या जमिनीमध्ये जी आहे त्या फंगसचा त्या अळ्यांचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी आपण हे भेसळ डोसमध्ये मिक्स करून टाकत आहोत तैवान पिंक पेरू बागेमध्ये. आता हे एक इन्सेक्टिसाईड असल्यामुळे काय होणार, हे मुळ्यातून पूर्ण झाडामध्ये हा औषध पसरणार आणि मुळकूज किंवा मूळ कातरणारी अळी किंवा खोड कातरणारी अळी इत्यादी जमिनीतून होणारे जी रोग आहेत झाडाला तर त्यांचा नायनाट करण्यासाठी आपण हे कवर ह्याचा आपण वापर केलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता 4 किलोची बॅग आहे आणि 10 नोका कंपनीची ही बॅग आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं हे अळी जी असते हे पाहू शकता तुम्ही हे किती म्हणजे आता नवीन कातरलेल्यात म्हणता की तुम्हाला खोड कातरणारी अळी जी असते ती काय करत असते, आता ही जी झाडातून भुस्सा पडलेला आहे ही खोड अळीमुळे पडलेला आहे. म्हणजे ती अळी झाडाला असं एज मारून
त्या एजामधून मध्ये जाऊन हे काय करते, मधलं जी गाभा असतो झाडाचा ते कातरून खाऊन टाकते. आणि त्यामुळे हे आपले आता ह्या फांदीचा गाभा खाल्ल्यानंतर हे फांदी पूर्ण वाळून जाणार. नंतर इथूनच जर तिनं खायला चालू केलं तर हे वरले 3 जी फांद्या फुटलेली आहेत हे तिन्ही फांद्या आपली जी आहे ते वाळून जाणार. मधला हे पाण्याचा संपर्क सगळं संपल्यानंतर आता मी तुम्हाला एक एज दाखवतो म्हणजे अळी. आता हे नवीन भुसा पडलेला आहे, तुम्ही पाहू शकता हे. आणि हो का हे तुम्ही पाहू शकता इथं हे इथून होल मारून अळी मध्ये गेलेली आहे. किंवा हे इथं एखादी फांदी असेल ती वाळून गेली असेल, तिथून त्याला जागा भेटून इथून हो का अशा पद्धतीने अळ्या जी आहेत मध्ये जाऊन हे पाहू शकता तुम्ही कसलं इथून येस करून हे मधून सगळं गाभा खाऊन पार करत आहेत, हे पाहू शकता तुम्ही. तर ह्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी आपण ह्या कवर औषधाचा वापर केलेला आहे. आणि आपण जे आपलं बेड आहे त्या बेडच्या दोन्ही साईडनं अशा पद्धतीने आपण औषध टाकून घेत आहोत. आपण लगड बी टाकू शकता किंवा अशा पद्धतीने टाकू शकता. आता आपण काय करणार, उद्या सरी सोडणार आणि सरीची माती जी आहे पूर्ण ही आपण जी टाकलेलं शेणखत आहे म्हणजे ऑर्गॅनिक जी खत आहे, मध्ये रासायनिक खतसुद्धा मिक्स केलेलं आहे, त्या खतावर ही माती पूर्ण असं सरीची हिच्यावर पडणार. आणि ही जी खत सगळं आपलं आहे ते माती आड जाणार आणि ड्रीपची लाईन हिच्यावर येणार नंतर. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे भेसळ डोस आपण छाटणी केलेल्या ही 1.5 एकरचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये आपण हे टाकून घेत आहोत. आता कुठं प्रमाणामध्ये कुठं कुठं गवत पण आहे, हे पूर्ण गवत आपण जे आहे राहिलेलं काढून घेणार. आता घेणार ह्याच्यामध्ये 2दा तिरी मारलेली आहे आणि कुळवची सुद्धा पाळी झालेली आहे. आता आपण फक्त डायरेक्ट सरी सोडून उद्यापासून पाणी चालू. उद्या सरी सोडायचं काम होईल, उद्या संध्याकाळी पाणी लावणार. छाटणी करून आपले 8-10 दिवस झालेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता. जेवढे बी झाडं आपण छाटणी केली आहे ते आपोआप पाणी न देता खत न सोडता काय सुद्धा न करता फुटायला सुरुवात केलेली आहेत. हे तुम्ही पाहू शकता. नवीन नवीन कोंब निघत आहेत. प्रत्येक फांद्याला प्रत्येक झाडाला छाटणी केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता नवीन नवीन फुटवा सुरू झालेला आहे तयार. आता ह्याला एक पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये पूर्ण झाडांना फुटवा संपूर्ण दिसेल. हे पाहू शकता तुम्ही. इथं 2 डोळे निघालेले ते, इथं 2 डोळे निघाले ते, इथं 2 डोळे, अजून इथं नाही निघालेलं. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक झाडाला नवीन फुटवा सुटत आहे. पाणी न देता पावसाळा बंद झाल्यापासून आपण ह्याचं पाणी बंद केलेलं आहे आणि छाटणी करून 8 दिवस झालेले आहे. त्या झाडा 8-10 दिवस झालेले आहेत. त्या झाडाने फुटवा काढायला सुरू केलेली आहे. आता हे बेसळ डोस टाकल्यानंतर सडी सोडल्याबरोबर आपण ह्याला पाणी द्यायला चालू करणार. जेवढं पण पानं होते झाडाला संपूर्ण पाणी आपण जे आहेत काढून घेतलेले आहेत. कुठंतरी एखादं पान राहिलेलं आहे तर असं एकही पान झाडाला ठेवू नका छाटणी केल्यानंतर, कारण की ह्या पानावर अगोदर जे पडलेलं रोग आहे, बुरशी आहे, ते राहू शकतात आणि नवीन फुटलेल्या पानावर लगेच त्यांचा प्रादुर्भाव दिसून येणार. म्हणून ही पूर्ण पानं काढून टाका. पूर्ण प्लॉटमधलं जेवढं पण रोग झालेलं होतं, फंगस झालेलं होतं, ते पूर्णपणे संपून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा. भेटूया सरी सोडल्यानंतर मी दाखवेन आपला प्लॉट कसं झालेला आहे पाणी चालू करताना. आणि सरी सोडल्याबरोबर आपण अशी फवारणी घेणार आहोत. तर भेटूया नंतर. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.